नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। 30 प्रश्नांपैकी किमान 25 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोविंदराव। लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? गोविंदराव। पुढील प्रश्न पहा, संकेताचा अर्थ निर्देशणाऱ्या क्रियेस डॅश डॅश म्हणतात? संकेताचा अर्थ निर्देशणाऱ्या क्रियेस काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे, संकेतार्थी म्हणतात। लक्षात घ्या, संकेतार्थी। पुढे पहा, स्मशान वैराग्य या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? स्मशान वैराग्य। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तात्पुरती विरक्ती। स्मशान वैराग्य म्हणजे तात्पुरती विरक्ती। पुढे पहा, पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी कोणता? पहिलं महायुद्ध कधी सुरू झालं आणि कधी संपलं? तर पहा, 1914 ते 1918। लक्षात ठेवा, जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला पहिले जागतिक महायुद्ध कधी सुरू झाले, तर लक्षात ठेवा 1914 मध्ये सुरू झाले। कधी संपले, तर लक्षात ठेवा 1918 मध्ये संपले। आपल्याला प्रश्न काय विचारला आहे ते व्यवस्थित वाचायचं आहे। कधी सुरू झाले? 1914। कधी संपले? 1918। आणि जर असं विचारलं कालावधी कोणता आहे, तर 1914 ते 1918। पुढील प्रश्न पहा, अँथ्रोपोलॉजी यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? अँथ्रोपोलॉजी। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मानव वंशशास्त्र। लक्षात घ्या, अँथ्रोपोलॉजी यामध्ये मानव वंशशास्त्राचा अभ्यास केला जातो। पुढे पहा, उपासना या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय व्यवस्थित वाचा। पहिला पर्याय आहे भक्ती, दुसरा पर्याय पूजा, तिसरा पर्याय आराधना सेवा आणि चौथा पर्याय आहे यापैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, भक्ती हा शब्द उपासना या शब्दाला समानार्थी आहे। पूजा हा शब्द सुद्धा उपासना या शब्दाला समानार्थी आहे। आराधना हा शब्द उपासना या शब्दाला समानार्थी आहे आणि सेवा हा शब्द सुद्धा उपासना या शब्दाला समानार्थी आहे। या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व। लक्षात ठेवा, भक्ती, पूजा, आराधना, सेवा हे सर्व शब्द उपासना या शब्दाला समानार्थी आहे। लिहून ठेवा, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। पुढे पहा, अघटित या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? अघटित। पहिला पर्याय पहा विलक्षण, दुसरा पर्याय चमत्कारिक, तिसरा पर्याय असंभाव्य आणि चौथा पर्याय आहे यापैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, विलक्षण, चमत्कारिक आणि असंभाव्य हे तीनही शब्द अघटित या शब्दाला समानार्थी आहे। म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व। यापैकी सर्व। पुढील प्रश्न पहा, नोकरेक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? नोकरेक हे राष्ट्रीय उद्यान आहे, कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे मेघालय। नोकरेक राष्ट्रीय उद्यान मेघालय राज्यात आहे। महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, एमपीएससी मध्ये विचारला गेला आहे। उत्तर सोपं आहे, यायलाच पाहिजे, अहिल्यानगर। प्रश्न काय आहे? सोपा आहे, अहिल्यानगर म्हणजेच काय? अहमदनगर। ओके। पुढे पहा, पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पन्ना। योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। पन्ना राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यात आहे। पुढे पहा, लसावी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? लसावी। योग्य उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव। लसावी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव। लातूर जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? विद्यार्थी मित्रांनो, लातूर जिल्हा विचारला आहे। योग्य उत्तर आहे 16 ऑगस्ट 1982। लातूर जिल्ह्याची निर्मिती 16 ऑगस्ट 1982 या वर्षी करण्यात आली। साल लक्षात ठेवा, 1982। ओके। पुढे पहा, गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय कोळंबी, झिंगे, कांदा उत्पादन। आता लक्षात घ्या, आपल्याला पर्यायामध्ये असे असेल कोळंबी उत्पादन, उत्तर काय असणार आहे? गुलाबी क्रांती। म्हणजे गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादनाशी संबंध आहे। जर तुम्हाला पर्यायामध्ये झिंगे असतील तर झिंगे उत्तर असणार, जर कांदा असेल तर कांदा। लक्षात घ्या। ओके। कोळंबी, झिंगे आणि कांदा उत्पादन यांच्याशी संबंधित गुलाबी क्रांती आहे। ओके।
पुढे पहा, नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली? नागपूर करारावर मराठवाडा प्रतिनिधी म्हणून कोणी स्वाक्षरी केली? योग्य उत्तर आहे देवीसिंग चौहान. देवीसिंग चौहान. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले? झाशी हे संस्थान केव्हा खालसा केले? योग्य उत्तर आहे 1853. साल लक्षात ठेवा, 1853. पुढे पहा, खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? खाली आपल्याला धबधबे दिले आहेत आणि कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? योग्य उत्तर आहे राऊतवाडी. लक्षात ठेवा, राऊतवाडी धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पुढे पहा, हरित लवक कशाशी संबंधित आहे? प्रश्न सोपा आहे, उत्तर यायलाच पाहिजे. हरित लवक कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. पुढे पहा, आंबा घाट कोणत्या मार्गावर लागतो? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, एमपीएससी मध्ये विचारला गेला आहे. लक्षात घ्या, आंबा घाट. योग्य उत्तर आहे कोल्हापूर ते रत्नागिरी. कोल्हापूर ते रत्नागिरी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो, ट्रिक्सवरनं कसं लक्षात ठेवायचं पहा. काय म्हणायचं, आंबा घाट आहे की नाही, तर आंबा कोर, आंबा कोर असं म्हणायचं. आंबा कोर, आंबा कोर, आंबा कोर. मग आंबा म्हणजे आंबा घाट, को म्हणजे कोल्हापूर आणि र म्हणजे रत्नागिरी. आंबा कोर, आंबा कोर असं तोंडी पाठ करायचं. ओके. पुढील प्रश्न पहा, जागल्या हे कोणाचे टोपणनाव आहे? जागल्या हे टोपणनाव कोणाचं आहे? तर दगडू मारुती पवार यांचं टोपणनाव आहे जागल्या. ओके. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? पहिला पर्याय पहा, थट्टा, मस्करी, चेष्टा. विद्यार्थी मित्रांनो, थट्टा म्हणजे मस्करी आणि चेष्टा हे तीनही शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? आता पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, थवा समूह. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, थोबाड आणि गालपट. दोन्ही समानार्थी आहे. ओके. विचारलं काय, कोणता पर्याय चुकीचा आहे समानार्थी शब्दांचा? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. तीनही पर्याय कसे आहेत? एकमेकांच्या बरोबर आहे, म्हणजे समानार्थी आहे. ओके. यापैकी नाही म्हणजे तीनही पर्याय बरोबर आहे. लक्षात घ्या, प्रश्न व्यवस्थित वाचा. आपल्याला काय विचारलं आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे म्हणजे समानार्थी शब्दांचा. तीनही पर्याय बरोबर आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? आता विद्यार्थी मित्रांनो, दोन शब्द जोडतात किंवा दोन वाक्य. समजा आता माझं नाव काय आहे, राम आहे आणि माझा मित्र आहे त्याचं नाव आहे श्याम. आता मी काय म्हटलं, राम व श्याम, म्हणजे हा एक शब्द आणि हा एक शब्द कशाने जोडला? वने जोडला. याला म्हणतात उभयान्वयी अव्यय. मी जर म्हटलं राम आणि श्याम, म्हणजे राम आणि श्याम, राम श्याम कोणत्या शब्दाने जोडलं? आणि या शब्दाने जोडलं. याला म्हणतात उभयान्वयी अव्यय. मग असं आपल्याला विचारलं आहे, जे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. समजून घ्या. पुढे पहा, परात हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? परात. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्सवरनं कसं लक्षात ठेवायचं माहिती का? पहिलं अक्षर प आहे की नाही आणि प वरूनच आपलं उत्तर सुरुवात आहे. पोर्तुगीज, परात, पोर्तुगीज, परात, पोर्तुगीज. ओके. पुढे पहा, खालीलपैकी पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता? आता पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता म्हणजेच काय? पंकज या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे कमळ. लक्षात ठेवा, पंकज, कमळ हे झाले समानार्थी शब्द. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा कमळ, पंकज या शब्दावर प्रश्न विचारले गेले आहे. ओके, लक्षात घ्या. पुढे पहा, बंगालचे अश्रू कोणाला म्हणतात? बंगालचे अश्रू. योग्य उत्तर आहे दामोदर नदी. बंगालचे अश्रू, दामोदर नदी. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? पहा, पहिला पर्याय योग्य विचारलं की नाही आपल्याला. पहिला पर्याय पहा, बंगालची फाळणी 1905. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. बंगालची फाळणी 1905 ला झाली. बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, मुस्लिम लीग स्थापना 1906. बरोबर आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1906 ला झाली होती. दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, सुरत अधिवेशन 1907. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. सुरत या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं 1907 मध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती. तीनही पर्याय बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय योग्य आहे? तर तीनही पर्याय योग्य आहे. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला
हे जे पर्याय सांगितलेलं आहे यावर वारंवार 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 प्रश्न विचारला गेला आहे. बंगालची फाळणी 1905, मुस्लिम लीग स्थापना 1906 आणि सुरत अधिवेशन 1907. ओके, लक्षात ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली? काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? सुरत अधिवेशन. असा प्रश्न विचारला गेला आहे की काँग्रेसमध्ये फूट पडली सुरत या ठिकाणी, म्हणजे सुरत अधिवेशनामध्ये. ते अधिवेशन खाली कोणत्या वर्षी भरलं होतं? 1907. तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायचे आहे. असे प्रश्न विचारले जातात. ओके, पुढे पहा. भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश डॅश येथेही हातमाग उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे इचलकरंजी. इचलकरंजी. पुढे पहा. अली, मधुप, मिलिंद म्हणजे काय? हा प्रश्न मुंबई शहर पोलीस भरती 2022 मध्ये विचारला गेला आहे. अली, मधुप, मिलिंद म्हणजे काय? म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याला समानार्थी शब्द कोणता आहे ते पाहायचं आहे. पहिला पर्याय आहे डोंगर, दुसरा पर्याय आहे भ्रमर, तिसरा पर्याय मकरंद आणि चौथा पर्याय आहे मधमाशी. विद्यार्थी मित्रांनो, अली, मधुप, मिलिंद म्हणजेच काय? भ्रमर. लक्षात घ्या, अली, मधुप, मिलिंद, भ्रमर हे झाले समानार्थी शब्द. आता पहिला पर्याय काय आहे? डोंगर. डोंगराला कोणकोणते शब्द समानार्थी आहे? डोंगर म्हणजे काय? शैल, गिरी, अचल, पर्वत. लिहून ठेवा. शैल, गिरी, अचल, पर्वत हे डोंगर या शब्दाला समानार्थी आहे. मकरंद म्हणजे काय? मकरंद म्हणजे मध. आणि आपलं जे होतं मिलिंद, भ्रमर, अली, मधुप, भुंगा हे भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. ओके, लक्षात घ्या, भुंगा या शब्दाला हे शब्द समानार्थी आहे. भ्रमर म्हणजे भुंगा, अली म्हणजे भुंगा, मधुप म्हणजे भुंगा, मिलिंद म्हणजे भुंगा. ओके, पुढे पहा. भारताच्या संविधानाची प्रमुख स्रोत कोणती? प्रमुख स्रोत कोणते असं विचारलं आहे. आता या ठिकाणी पर्याय पहा. ब्रिटिश संविधान, अमेरिकन संविधान, आयरिश संविधान यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न समजून घ्या. पहा, भारताच्या संविधानाची प्रमुख स्रोत कोणती म्हणजे काय माहिती का? काही देशांकडून, काही देशांच्या घटनेतून काही गोष्टी आपण घेतलेल्या आहे. मग ज्या देशांच्या घटनेतून आपण काही गोष्टी घेतलेल्या आहेत ते पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले. आता पहा, ब्रिटिश संविधान यातून काही गोष्टी आपण घेतलेल्या आहे, बरोबर आहे. अमेरिकन संविधान यातून पण काही गोष्टी घेतलेल्या आहे. आयरिश संविधान यामधून सुद्धा काही गोष्टी आपण घेतलेल्या आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढे पहा. किरणोत्सर्गी घटकाचा शोध कोणी लावला? किरणोत्सर्गी घटकाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. हेनरी बेक्वेरेल. पुढे पहा. पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? पुणे विभाग एकूण जिल्हे किती आहेत? पुणे, पहिलं अक्षर काय? प. प वर्ण पा च असं लक्षात ठेवायचं आहे. ट्रिक्स वर्ण, ट्रिक्स वर्ण लक्षात ठेवा असं सांगतोय. ओके, 5. पुणे 5. ओके, पुढे पहा. एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? एकच प्याला हे प्रसिद्ध नाटक आहे, कोणी लिहिलं? तर राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी यांचं नाटक आहे एकच प्याला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.